बाजारातले डेझर्ट विसरा आणि एकदा अशी गावाकडची रसरशीत लापशी खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल। आज मी बनवते अगदी पारंपरिक पद्धतीने गावाकडची खमंग रसरशीत लापशी। भरपूर तूप, गव्हाचा भरडा, गूळ, ड्रायफ्रूट्स आणि वेलचीचा सुगंध, प्रत्येक घासात मन तृप्त करणारा। आणि ही लापशी पचायलाही हलकी असते। तुम्ही ते पाहू शकता की परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे। आणि ही सोपी आणि साधी रेसिपी नक्की करून बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। गव्हाची लापशी करण्यासाठी आपण घरचे गहू वापरले तरीही चालतात किंवा असा तयार गव्हाचा जो दलिया मिळतो तो सुद्धा आणला तरी चालेल। 1 वाटी हा गव्हाचा रवा घेतलेला आहे। नसेल तर घरचा गहू आहे तो मिक्सरमध्ये फिरवून जाडसर असा रवा काढून घेऊ शकता। एक वेळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। हा विकतचा दलिया आहे त्यामुळे धुवून घेतलेला आहे। आता यामधलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण डायरेक्ट कुकरमध्ये ही लापशी बनवणार आहोत। 1 मोठा चमचा तूप घालून घ्यायचा आहे। तूप आवडीप्रमाणे घालू शकता। आता यामध्ये जो हा गव्हाचा भरडा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। यामुळे लापशी छान मऊ शिजली जाते आणि एकदम छान सुटसुटीत होते। खूप छान टेक्स्चर येतं। तर अशा पद्धतीने 3 ते 4 मिनिटांमध्ये हे बघा असं सुटसुटीत हा रवा भाजला गेलेला आहे। हे बघा दलियाचा प्रत्येक कण वेगवेगळा झालेला आहे। अशा पद्धतीने छान असं भाजून घेतलं की 1 वाटी दलियासाठी आपल्याला 4 वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घेताना गरम करून घ्यायचं आहे म्हणजे पटकन शिजलं जातं आणि छान मऊ शिजलं जातं। तर अशा पद्धतीने पाणी घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये अगदी चिमटभर मीठ घालायचं आहे आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे। तर अशा पद्धतीने कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। त्या पारंपरिक खिरीमध्ये कोणतेही ड्रायफ्रूट्स वगैरे घातले जात नाहीत। फक्त ओला नारळ किंवा ओला नारळ नसेल तर सुका नारळ असतो त्याचे तुकडे करून घातले जातात। तर इथे मी काजू, बदाम, ओला नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर हे सगळं आपण तुपामध्ये छान असं तळून घेऊया। ओला नारळ आधी तळून घेतलेला आहे। याला छान गुलाबीसर रंग आल्यानंतर यामध्ये आपण काजू आणि बदाम याचे तुकडे घालून घेऊया आणि ते सुद्धा या तुपामध्ये छान असे तळून घेऊया। तुपामध्ये हे ड्रायफ्रूट्स तळून घातल्यामुळे या लापशीला खूप छान चव येते। तर हे बघा अशा पद्धतीने हे सगळं छान असं एकत्र करून घेऊया आणि त्यानंतर हे बघा आपल्या इथे लापशीसुद्धा छान शिजली गेलेली आहे। यामध्ये 1 वाटी गूळ घालून घेऊया। 1 वाटी गव्हाचा भरडा होता त्यासाठी 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे आणि सगळं छान असं एकत्र करून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 वाटी आपण गरम पाणी घालून घेऊया म्हणजे गूळ पटकन विरघळला जाईल आणि हे सगळं छान असं एकजीव होईल। आता हे बघा अशा पद्धतीने हे सगळं छान असं घोटून घेतलेलं आहे। आता गॅसवरती पुन्हा हे कुकर ठेवून घेऊया। आता 5 मिनिट तरी आपण चांगलं अजून हे उकळू देऊया। छान असं हे उकळत आल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा बडीशेप घालायची आहे। बडीशेप मी हलकीशी गरम करून घेतलेली आहे आणि जाडसर कुटून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये वेलची पूडसुद्धा घालू शकता, जायफळ घालू शकता। सगळे हे तळलेले ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये लगेचच घालून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपली ही गव्हाची लापशी तयार झालेली आहे। ही अजून थोडी थंड झाली की घट्ट होत जाते। ही लापशी फक्त चविष्टच नाही तर पचायलाही हलकी असते आणि ऊर्जा देणारी आहे। योग्य प्रमाणात भाजलेला गहू आणि गुळामुळे रंग, चव आणि टेक्स्चर अगदी परफेक्ट येतं। माझी ही सोपी परफेक्ट गावाकडची लापशीची रेसिपी शेवटपर्यंत बघितली त्यामुळे धन्यवाद। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच मस्त पारंपरिक रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।